मंडळी बरेचदा मला सुद्धा हे खूप काही असं माहिती नव्हतं की आपण ज्या गावाला ज्यावेळेस येतो तेव्हा आपण जे काही वर्षभर किंवा आपण जे काही इकडे तिकडे गावाच्या बाहेर आपल्या हद्दीच्या बाहेर आपल्या म्हणताना जन्मभूमीच्या बाहेर ज्यावेळेस आपण काहीतरी कार्य करत असतो काहीतरी कामं करत असतो तर ते चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीनेच पार पडले पाहिजे। त्यासाठी आपण हे हातबिटीचा जो नारळ आपला जो असतो जो आपल्या कुलस्वामींना आपल्या गावातले जे काही प्राचीन मंदिर आहेत जे आपले देवस्थान आहेत तर त्या ठिकाणी हातबिटीचा नारळ द्यायचा असतो ज्याच्याने आपल्यावरती काही येणारे संकट हे आपल्यावरती येत नाहीत। त्याचे राखणदार म्हणून हे दैवत असतात। हे दैवत त्या गोष्टींना अडवतात आपल्यापर्यंत सर्व शुभकार्य आपल्यापर्यंत पोचावे असंच हे कार्य करत असतात। त्यासाठी आपल्याला हा हातबिटीचा नारळ हा आपल्याला आपल्या देवस्थानमध्ये आपल्या गावामध्ये द्यावा लागतो आणि हा वर्षातून एकदा तरी तुम्ही येत असाल तर नक्कीच द्या। आणि माझं जर काही बोलण्यात चुकलं असेल किंवा मी काहीतरी चुकीचं बोललो असेल तर मलासुद्धा ते नक्कीच आठवण करून सांगा की बाबा माझं काय चुकले ते। तर माझ्या माहितीनुसार असंच आहे मला कोणीतरी आपल्या माणसाने सांगितलं आहे त्या पद्धतीत मी आता ही पद्धत चालू ठेवलेली आहे आणि ही पद्धत मी अशीच चालू ठेवणार। माझ्या मुलालासुद्धा सांगेन की नक्की तू कधी गावात गेलास तर नक्कीच वर्षातनं एकदा माझी बायकोच वर्षा येते तर वर्षातनं एकदाच आपण हातबिटीचं नारळ आपल्या प्रत्येक मंदिरामध्ये द्या अशी मी सर्वांना विनंती करतो। कामावर आले ना की तेच बघत बसतात मोठे धीर मला विचारते हे कोण आहे म्हणतं माझा भाव आहे माझी भाऊच आहे खूप बरं वाटतं। तर आम्ही मंदिरामध्ये आलो इथे श्रीराम मंदिरामध्ये आमचे बंधू आहेत नागेश भोसले त्यांना शोधत आम्हाला ताई भेटले आहेत आणि ताई माझ्या व्हिडिओ पाहतात आपल्या गावातलेच आहेत त्यावरच्या होय आणि हे सगळे रक्तातच कॉमेडीत आमच्या तर सर्व घरातलीच छान एकदम पोरं पण छान करतात एकदम आणि असेच करत राहावं खरोखर करत राहावं अशीच नक्कीच। चला येतो मंदिराखाली दुकानात जाऊन नारळ घेऊन येतो। हां तो ना आला बारक्याचं नाव काय त्याचं शिवराज शिवराज छान नाव आहे। नमस्कार मंडळी तर बघा इथे वर्षासुद्धा आहे परीसुद्धा आहे। आता मी चाललो आहे मंदिरामध्ये पाया पडायला। काय परी आपण कुठे चाललो आहे मंदिरात पाया पडायला सर्व देवाचे। तर आम्ही सर्व देवांचे पाया पडत जाणार आहोत आणि कुठलं मंदिर कुठल्या देवांचे आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। आमच्या गावामध्ये स्वामी समर्थांचे सुद्धा मठ आहे काय वर्षा। तर चला मंडळी आता आपण बाहेर पडले पाऊसच्या आताच थांबला आहे आणि आता 11:30 वाजून गेलेले आहेत। तर चला तुम्हालासुद्धा आमच्यासोबत आमच्या गावातले जे काही देवस्थान आहेत जे काही मंदिर आहेत आणि कोणत्या देवाचे आणि काय तर थोडक्यामध्ये आपण माहिती घेऊ आणि चला आमच्यासोबत तुम्हीसुद्धा दर्शनाला। आणि श्री स्वामी समर्थांचं सुद्धा मंदिर आहे तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो। तर चला मंडळी या व्हिडिओला मिस करू नका आणि स्किप करू नका तर नक्कीच पाहायला तुम्हालासुद्धा आवडेल। तर सर्वात आधी आम्ही जाणार दुकानामध्ये नारळ वगैरे घेण्यासाठी आणि आपला जो का हातबिटीचा नारळ असतो तो आम्ही देणार आहोत। तर चला उशीर नको करूया आणि पोचूया आपल्या मंदिरामध्ये। तर बघा आजूबाजूचा परिसर हे आपल्या वरती हा जो रस्ता जातो हा रघुवीर घाटामध्ये जातो जसं ते वळवण आणि वर्षाची आत्यासुद्धा राहते। वर्षाच्या आत्याचं नाव काय शिंदीमध्ये हां तर शिंदीमध्ये वर्षाची आत्या आहे ती आत्यासुद्धा त्या गावात राहतात। तर त्यांचा हा जो कोकणातून जो काही मार्ग आहे आमच्या खेडमधून तर तो मार्ग हा आहे जो वरती वळवण आणि शिंदीला जातो आणि आमच्या रघुवीर घाटामध्ये म्हणजे घाट आहे वरती मंडई पाहण्यासारखं घाट आहे। तर खूप छान या माझ्या मागच्या साईडला हा जो रस्ता जातो तो रघुवीर घाटामध्ये जातो शिंदी वळवणमध्ये आणि हा जो वर्षा उभी आहे त्या साईडला जो रस्ता जातो हा सर आपल्या खेडमध्ये जातो खेड धामणन चिपळूण या साईडला। तर हा आमचं गाव आहे खूप छान असं बघा गावातली बरीचशी घरं बंद आहेत मे महिना आहे तर बरीचशी जणं येऊन गेलेत काही लोक येत आहेत ते बघा वरच्या साईडला कोणतरी वापसीचा प्रवास करत आहेत ते बघा आपली बॅग आणि आलेत की जात आहेत का अंदाज नाही पण जात आहेत मला वाटतं नाही सॉरी आलेत बॅग वगैरे सर आपले बाहेर करतात गाडीतून। तर खूप छान वाटतं गावी आल्याच्या नंतरला आणि असं वातावरण असेल तर मला वाटतं प्रत्येकाला ह्या कोकणामध्ये आनंद घेण्याचा अनुभव नक्कीच आवडेल। तर चला मंडळी जास्त उशीर नको आता पोहोचत दुकानामध्ये। काय वर्षा मुंबईला हे बघा शेगल्याची भाजी विकत घ्यायला लागते गावाला अशीच आहे काय शेगल्याची भाजी हो हे गाव आहे शेवटी गावामध्ये तुला मेथी वगैरे काय काय जी पालक भाज्या जे गावच्या ज्या भाज्या आहेत त्या तुला इथे मस्त की छानपैकी त्याचा अनुभव घ्यायला भेटेल काय मस्त। तसंच जाऊया दुकानामध्ये दुकान हो नारळ घेण्यासाठी। हे गावी असणारे मंडळी आमच्या घराच्या जो का गावातली पायवाट आहे त्या पायवाटाला असणारी सगळी घरं आहेत आणि आमचं घरसुद्धा असं म्हणजे आमचं घर म्हणजे जे का आजूबाजूचं जे घर आहे तर ते घरसुद्धा ह्या रस्ता आहे आणि या रस्त्याच्या डाव्या हाताला नदीच्या किनारीच पहिलं घर लागतं। तर मंडई खालच्या साईडला राम मंदिर आहे
आणि इथं बरेचशी घरं आहेत ज्यांना मी नावाने असं ओळखत नाही, पण काही अशी आहेत की मी नावानेसुद्धा ओळखतो. आता लगेच सांगता येणार नाही कोणाचं घर कसं आहे, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं असतं, कारण की गावामध्ये येतो आहे मी हे 2 वर्ष झाली. ते बघा मंडळी, खूप छान. या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्यावेळेस शेती व्हायची, आता बरीच जणं करतात, तुम्ही बघू शकता इथे. पण आता काही लोक शेती करत नाही आहेत. तर मंडळी चला, आता आपण इथं हनुमान मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि आमचं जे खोपेगावचं जे इथं चौक आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं आहे, तर त्याला लागूनच बाजूला हे आपलं हनुमानचं मंदिर आहे. तर आम्ही सर्वप्रथम हनुमानचं मंदिरचं दर्शन घेणार आहे आणि बजरंगबली की जय म्हणून असं त्यांचा आशीर्वाद घेणार आहे. आणि बाजूलाच आपलं राधाकृष्णांचं मंदिर आहे, तर त्या आपण मंदिरात जाऊ. तर चला सर्वप्रथम आपलं श्री हनुमान मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊ. अरे वा, खूप छान असं आहे बघा मंडळी, मस्त. मंडळी आपलं श्री हनुमानचं मंदिर आहे आणि बाजूलाच आपलं श्रीकृष्णाचं मंदिर आहे. तर चला या मंदिरात पण जाऊया आणि दर्शन घेऊया. बरेच रुपया मंडईत बघा, हाच चौक आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज यांचा चौक आहे आणि बाजूला आपण हनुमानचं आणि कृष्णांचं मंदिर आपण पाहिलं. आणि ह्याच ठिकाणी बघा आमच्या गावामध्येच इथे श्री जन्नी कालकाईचं मंदिर आहे, तर आपण ते सुद्धा हातभेटीचा नारळ देण्यासाठी इथं आलेलो आहे. तर वर्षा वगैरे आतमध्ये आहेत. हे बघा, हे आमचं मंदिर आहे. तर चला आपण जाऊया आणि जन्नी कालकाई मंदिरामध्ये जाऊन आपल्या आईचं दर्शन घेऊया. हे बघा, तर बघा मंडळी, आपला हा प्रवेशद्वार आहे मंदिराचा आणि मंदिराच्या समोरच जे आपल्या मंदिराची काही देखरेख करतात, हे बघा आमचे स्वामी आलेत. तर ह्यांचं घर इथं मस्त की मंदिराच्या समोरच आहे. खूप छान असं. स्वामी, छान वाटला. मला माहिती नाही खरं तुमचं घर समोरचं आहे म्हणून, मला आता माहिती पडलं दादांमुळे की तुमचं घर समोरचं आहे म्हणून, नाही तर मी आल्याला तुम्हाला आवाज दिला असता. नाही खरंच बरोबर गाव येऊन गेलो, पण मला खरंच माहिती नाही की तुमचं घर आहे म्हणून, तुम्ही आल्याला तुम्हाला आवाज दिला असता. तर चला चला बघा, किती छान असं हातबीटीचं नारळ द्यायला आता आलो आहे आणि स्वामीसुद्धा आमचे आलेत या टायमाला इथे मंदिरामध्ये. हां, देऊ पटकन. हा बघा, हातबीटीचा नारळ आणलेला. या वर्षा या उभी राहा आहे ना, जन्नी माता आणि कालकाईचं. हां, येऊ पुढे. हां, जाऊ शक आधी मुगला जा. हो हो, नाही ह्या मंदिरामध्ये पहिल्यांदा झाली आहे. हो, वर्षा पद्धत घ्या. पाऊस आहे ना, संदेश जायचं कणकवलीला, म्हणजे बोलो पाऊस थांबलाय तवसंच. आम्ही कालपासून यायचा प्रयत्न करतोय, पण कालपासून पाऊस भरपूर होता. नाही आपली ट्रेननीच. ही मुलगी माझी बारकी परी आरुषी कदम. हा आहे ना, दुकान बंद ठेवलंय. हो, काय म्हणताय. घराचा फोटो पण घेतला होता माझा. हो, व्हिडिओ मध्येच घेतलंय तुमचं घर. आता कोणाला चूक होणार नाही की बाबा स्वामींचं घर कुठे आहे म्हणून इथे, आहे ना. अरे काय, आता डायरेक्ट मी घर दाखवून दिलंय समोरच. जायचं कोणी हाक मारला ते माणूस येऊ शकतो. हो हो, खरी गोष्ट आहे. नाही पण खरंच मला माहिती नाही, दादा भेटले म्हणून आहे ना. मस्त छान. नाव सांग. चंद्रकांत वासुदेव कदम. चंद्रकांत. हो, माहिती आहे मला. जय धन्यवाद. कालची माहिती सगळ्या देवतांना गटत्यांनी आपले सेवक चंद्रकांत वासुदेव कदम इतर कुटुंब परिवार. आज आपल्या चरणाच्या भेटांनी लेकरू आपल्या चरणाच्या देखील आहे आणि लेकरांना आपल्या चरणाच्या अभ्यास नाला सुखा मानलेलं आहे. आज तुमच्या शिरवडांना लेकराचं सहकुटुंबाचं परिवार देखील बाहेर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुटुंब घेऊन त्या ठिकाणी त्यांचं आपलं चांगलं संरक्षण करावं. आज कुटुंबामध्ये त्या लेकरा ठिकाणी धंदा करतात, काही सर्व ठिकाणी धंदा पाणी करतात, त्याच्यात नाही चलाव करावं.
आतापर्यंत जसं सर्व सगळ्यांना पाठिंबा दिला तसं थोडे पाडखे आपल्या उभं राहा. आज संपूर्ण त्या सर्व घरादारात मुलामांच्याबद्दल पण त्या सुख शांततेत आहेत. थोडे आपल्या आशीर्वादाने जे काय पुढच्या कामाची योजना आखलेली आहे ही कामं त्यांची आपली पार पाडायची पुढची त्यांच्या मनाप्रमाणे घ्यायचं असेल त्याकडे पुण्य करावे. आज लेकरे प्रत्येक शेतीसाठी येऊन आपली एवढी सेवा करतात त्याच्या त्यांना केलं बरं. उद्या लेकरे जाणाऱ्या गाडी घोड्याचा प्रवास आपल्या चांगला सुखानं करावा. आपली कृपा त्या सर्वांच्यावरती ठेवून त्यांना सुखाचा चांगला आनंदाचा आशीर्वाद द्यावा. ज्या हे तुझ्या असेल त्यांनी लेकरांना धाव घेतलेली आहे. जो काय शिल्प आपल्या त्यांनी अर्पण केलं आपल्या त्यांना गोड म्हणून घ्यावं. आपला फोटोच काढायचा. हो म्हणजेच काय आपल्या गावातले देवस्थान आहे ते सुद्धा बाहेर लोकांना माहिती पडले पाहिजेत ना. मग गावात मी असून फायदा काय माझा. हा मी मग येऊन गेलो असा. हो आपल्या खोपी गावदेवीचं मंदिर ना हे जन्नी माता आणि कालकाई माताचं हे आमचं गावाचं गावदेवीचं मंदिर आहे. हा नाही 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 माझ्याकडनं चूक झाली मोठी. हे दादा आले म्हणून नाहीतर मी नारळ ठेवूनच जाणार होतो. तुमचा आवाज ऐकला मी तुम्हाला पटकन आवाज दिला. म्हणजे या ठिकाणी आपलं जन्नी कालकाईचं आपलं मंदिर आहे. आईची इथे मूर्ती आहे आणि त्याच्या शेजारी लागून खोपीचं खोपेश्वर. तर बघा जागृत देवस्थान आहे मंडळी आमच्या खोपीचं. तर मंडळी खूप छान असं दर्शन झालेलं आहे. स्वामी सुद्धा भेटले आणि आमचा जो काय हातबेटीचा नारळ होता त्याचे खूप छानपैकी जे काही गारणं गातात ते गारणं सुद्धा छानपैकी गायलेलं आहे. तर या मंदिराच्या समोरच अपोजिटला इथं हा रस्ता आतमध्ये गेलेला आहे. तर पायरवाडी तर त्या रस्त्यावरतीच आपलं स्वामी समर्थांचं मंदिर आहे. खूप छान असं मठ आहे. तर आपण जाऊया आणि त्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये सुद्धा दर्शन घेऊया. काय वर्षा श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय. तर चला मंडळी आता आपण जन्नी कालकाई मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि ह्याच रस्त्याने आपण जाणार आहोत आतमध्ये स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. चला हाच रस्ता आहे तो. तर चला मंडळी बघा याच ठिकाणी आहे आपल्या श्री स्वामी समर्थांचं मंदिर आणि स्वामींचा मठ हे बघा समोरच आहे. स्वामींचं खूप छान असे हे बघा. तर चला जाऊया आतमध्ये. म्हणजे हा जो प्रवेशद्वार आहे समोर नाही तर आतमध्ये येण्यासाठी एंट्री. आणि हे बघा हे आपल्या इथलं स्वामी समर्थांचं मठ हे आमच्या इथलं आहे. खोपी गावातलं आहे. समोर बघा असं खूप छान असं नाव लिहिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की श्री कुलस्वामिनी प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रचिती मठ म्हणून असं आहे. आणि थोडंसं मठामध्ये जे आपलं थोडंसं काम चालू आहे तर यात तुम्हाला मी दाखवतो. थोडा तर मंडळी बघा हे आपलं श्री स्वामी समर्थांचं हे मठ आहे आमच्या खोपी गावातलं. तर या ठिकाणी थोडंसं दुरुस्तीचं काही काम चाललेलं आहे. हा दादा बरोबर ना. थोडंसं पेंटिंगचं काही काम चाललेलं आहे. तर मठ आमचं कशा पद्धती आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नक्कीच हे पाहायला भेटेल. तर सध्या दादांचं काम कंटिन्यू राहून द्या. दादा तुमचं काम चालू ठेवा तुम्ही. हा बघा हा मठचा आजूबाजूचा परिसर आहे आमच्या गावातला. हे घर आहे तिथे इथे आजूबाजूनी खूप छान. बघा खूप छान असा श्री स्वामी समर्थांचा इथे बॅनर लावलेला आहे. कसं वाटतं. बरं वाटतंय ना. हां मंडळी बघा आता आपण ज्या मंदिरात आपण गेलो होतो जन्नी कालकाईच्या मंदिरात आपल्या गावची गावदेवी तर त्या ठिकाणी आपली देवीची आपली आरत चाललेली आहे. आणि आता आम्ही इथं चाललो आहे आपल्या धामणन फाट्यावरती जे आपले शंकराचं मंदिर आहे भूमेश्वर. तर त्या मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. हे आपले बंधू आहेत नागेश भोसले त्यांची गाडी आहे
आणि वर्षा मॅडम इथं आहेत आपल्यासोबत, परीसुद्धा आहे. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज चौक मी तुम्हाला बरेच वेळा बोललो आहे, ते चौकसुद्धा इथे आहे. तुम्हाला मी या गाडीमधून ह्या चालत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवून देण्याचा प्रयत्न करेन. बोला जरा. जागृत मंदिर हे पहिलं पूर्वी जुनं मंदिर इथं रामाचं होतं. आता मारुती उठत नाही जागेवरून, ते जागा त्याला ती मान्य झाली, त्यामुळे आता हे तर बदलत नाही आहे. आता नवीन बांधलेलं आहे रामाचं मंदिर, इथे गेलं इथे नवीन मंदिर बांधलेलं आहे आता मारुतीचं. हो, आता हे जे मंदिर आहे आपलं जागृत मंदिर आहे, म्हणजे जुन्याचं मंदिर आहे आपल्या पूर्वजांपासून ते मंदिर आहे. ते आपलं हे हनुमानचं मंदिर ते मंदिर आमचं गावचं जागृत मंदिर आहे. चला मंडळी, जाऊया आता आपण भूमेश्वर. गाडी हे बघ पाठीमध्ये आवाज चौकतो शो. मुंबईचा डिमांड, आलो आलो गावचा डिमांड, मुंबईचा मंदिर, गावचा डिमांड. गावचं हे जसं दाखव वर्ष आहे रविरात्री दाखव. कॅमेरा छोटा कर ना वर्ष, कॅमेरा छोटा कर. हो या त्या बरी कसं वाटतंय? मस्त वाटतंय. परीला आता फिरायला पाहिजे, मस्त वाटतं परीला. आता परीला मस्त नाही वाटत. कशी वाटतंय परी? मस्त वाटतंय, छान वाटतंय एकदम. पाऊस थांबलेला आहे पण जरा मजा येते फिरायला. चला जाऊया मंदिरात. मस्त वाटतंय. घर वाटते एकदम. आता कसं वाटतंय? घर वाटते, आता कसं वाटतंय? घर वाटते. आता कसं वाटतंय? हे बघा, एक खोकीचं हायस्कूल आहे, छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल हा, व ज्युनियर खोपी. कॉलेज खोपी. या ठिकाणी आमच्या मोठे बंधू दादांचं इथं शिक्षण झालेलं आहे. बघा, हिरो मस्त छान असं हिरवळ आली, छान असं मस्त गावचा आनंद. हा गावचा आनंदच आहे. गावची मजा, ते गावची मजा. आणि शेवटी ते आमचं गाव खोपी गाव, आमच्या गावाला पण आहे. आमचं गाव खोपी गाव, गावात हिरवगार आमचं गाव खोपी. हा का आमच्याकडे काय आता बोलले असेल, लाल गावात आहे. गावात हिरवगाव हिरवी माणसं हिरव्या मनाची, आम्ही हिरव्या मनाची. पूल बोलतात त्याला, गावाला पूल बोलतात. गावाला म्हणतात त्याला पूल. ही नदी, हा जो ब्रिज आहे, या ब्रिजमुळेच आमच्या गावाशी संपर्क जोडलेला आहे. बघा मंडळी, नदी बिदी बघा, छान असं जबरदस्त आहे. आणि हे इकडनं माझ्या सासरवाडीमध्ये रस्ता जातो. हा शिरगावात जावई चालला ओ सासरवाडीला. रस्ते जरा बरोबर नाही ते बघा. शिरगाव सावकाश, बापरे, रस्ते जरा डेंजर आहेत. चल चल लवकर. ड्रायव्हर मुंबईचा आहे, गाडी गावची आहे, त्याच्यामुळे थोडंसं 19-20 होत असतं. हो हो, छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या मोठ्या गावात होतच असतात, पण अगदी नाही होत. मंडळी, आमच्या गावाला आल्याच्या नंतर आहे ना, गावा लागते ना, की तुम्हाला असं वाटेल काश्मीर काय नाही, शून्य शून्य शून्य. हे बघा, मस्तपैकी नदी, काय तो डोंगर, काय ती झाडी. हे आपण आला तो धामणम फाट्यावर ना, आता याला धामणम फाटा म्हणतात. इकडे जो हा रस्ता गेलाय ना, हा तो वरती गेलाय तो धामणमध्ये रस्ता. गेलाय. धामणम. आणि हा सोबत रस्ता जो गेलाय, हा तो वरती माझ्या शिरगावात सासरवाडीत गेलाय. गेलाय. तो माझ्या सासरवाडीत गेलाय, शिरगावमध्ये. तेव्हा दामणं फाटा. आणि आपण आता खोपी आलो आहे बघा, आहोत. भुवनेश्वर मंदिर, शिव मंदिर, भुवनेश्वर शिव मंदिर. तेव्हा इकडे गाडी ह्या साईडला आहे रस्ता ना तिथे, तेव्हा तिकडेच आहे ना. थांब थांब थांब, बसून जा. जरा बाहेर एवढं खाली. आलेलो आहे. थांब बरी मला पुढे. पहिली तू आता भुवनेश्वर मंदिर. तर बघा मंडळी, या ठिकाणी बोर्डसुद्धा लिहिलेला आहे, खोपी भूमेश्वर शिव मंदिर. तर आता आपण भूमेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आहे. ही जी गाडी समोरनं आली ती शिरगावला जाते वरच्या साईडला,
आणि हा रस्ता सरळ खाली खेडला जातो. आणि तिथे मध्ये जिथे मी बोललो धामनर फाटा, तर तो धामनर फाटा आहे. त्या ठिकाणावरून धामनर फाट्याला आपला रस्ता जातो. आणि हे श्री भूमेश्वर मंदिर हे आमच्या खोपी गावातलं आहे. वरती नावसुद्धा दिलं आहे खोपी म्हणून. तर चला आतमध्ये जाऊया आणि या मंदिराचं आपण दर्शन घेऊया. तर मंडळी, मंदिराबद्दल मला अशी जास्त काही माहिती नाही आहे. तर नक्कीच इथं जर कोण असतं तर आपण नक्की त्याच्याकडे माहिती घेतली असती. पण चला, काही असं मनाला वाईट वाटून घेऊ नका. आपण आतमध्ये जाऊया आणि महादेवाचं दर्शन घेऊया. परी डोंगळ्यांना घाबरते, ते डोंगळे आहेत म्हणून. चला मंदिरामध्ये जाऊया. हे बघा, चला पाया पडलात. हर हर महादेव. खूप छान असं. कसं वाटतं वर्षा मंदिरामध्ये आल्याच्यानंतरला? छान वाटते, हां, छान वाटते. तर बघा खूप छान असं मंदिर आहे. मंदिराचं मंडळी बघा, कलरचं काम चाललेलं आहे खूप छान पद्धतीत असं हे दिसून येते. कलरचं काम चाललेलं आहे. आणि मंदिराच्या बाजूनेच असं मंदिराच्या बाजूने असं नदी आहे. आणि हा जो समोरचा जो तुम्हाला ब्रिज दिसतोय, हा आमच्या गावातनं येण्यासाठी तो शॉर्टकट आहे आम्हाला. की तुम्ही पायी जर धामनर फाट्यावरून चालत आलात तर इकडनं जेमतेम 5 ते 6 मिनटात तुम्ही आमच्या गावात पोहोचू शकता. 5-6 मिनटं भरपूर झाली, मला वाटतं 3-4 मिनटात तुम्ही पोचाल. काय वर्षा, बरोबर ना? तर माझी बायको शिरगावची आहे ना, जर कधी समजा ठिकाणी इथं आली तर धामनर फाट्याला उतरली तर हे शॉर्टकट तिला असं बरं पडेल. त्यासाठी आमच्या गावाचे आमच्यावरती उपकार आहेत. काय अगोदर मी अशी चालत गेली नदीत ना. हां, तेव्हा आमचं लग्न पण झालं नव्हतं. त्यावेळेस वर्षा आणि वर्षाचा भाऊ होता सोबत. कदम आले म्हणून मला माहिती पडलं. मी माझ्या चुलत भावाला घेऊन आली आणि या नदीतून आम्ही गेलो शॉर्टकट मारून. बरोबर, त्यावेळेस मी मालवणला होतो आणि वर्षा आमच्या घरी गेलेली. आजोबा शिरगाव म्हणलं खोपीमध्ये आले, शिरगाव खोपीत आले, तिकडे माहिती पडलं तर तिकडचं ते शिरगाव. हां, ते देवगडला एक शिरगाव आहे. तर वर्षाला वाटलं की मी इथं आमच्या गावात आलो. त्यावेळेस वर्षा तिच्या भावाला घेऊन लग्नाच्या आधी मंडळी आहे ना. आणि त्यावेळेस वाटतं वर्षा शाळेमध्ये होती आहे ना, 10वीला काहीतरी होती. आणि वर्षा त्यावेळेस भावाला घेऊन धामनर फाट्याला उतरून या नदीमधनं चालत आमच्या घरी आली होती ना. बरोबर, त्यावेळेस आमचे काका वगैरे होते ना, आजोबा होते. आजोबा होते ना, आजोबा पण होते. तर चला मंडळी जाऊया आता इकडनं आपल्या श्रीराम मंदिरात खोपेगावच्या. काय वर्षा? तर मंडळी मस्त की आता आपण पाहिलात तुम्ही की आमच्या इथे जे हनुमानचं मंदिर आहे, जे प्राचीन मंदिर आहे, आमच्या पूर्वजांपासूनचं मंदिर आहे आणि ते जागृत देवस्थान आहे. त्याच्यानंतर आपण कृष्णाचं सुद्धा मंदिर पाहिलात, तर ते सुद्धा मंदिर आमच्या इथे प्राचीन आहे मंदिर. दुसरी गोष्ट त्यानंतर आपण आमचं जे जन्नी कालकाईचं जे काही मंदिर आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण गेलो. आणि खोपीचे खोपेश्वर म्हणून आमचं जे देवस्थान आहे ते सुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलं. आणि त्यानंतर आपण स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये सुद्धा आपण जाऊन तिथलं सुद्धा दर्शन घेतलं. आणि आता आपण हे श्री भूमेश्वर, आपल्या खोपेगावचे श्री भूमेश्वर मंदिर, तर आपण ह्या ठिकाणी तर आलो आहे. आता ह्याच्यानंतर आपण श्रीराम मंदिरात जाणार आहे. आमच्या मोठ्या मंदिर जे आमचं आहे श्रीरामाचं, त्या मंदिरात जाणार आहे. त्याच्यानंतर आमचं जे आमच्या कदमांचं जे शेडगांचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा जाणार आहे. आणि आमचं झोराईचं मंदिर आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊ आणि तुम्हाला त्याचं सुद्धा दर्शन घेऊन देऊ. तर चला मंडळी, आमच्यासोबत असत आमच्या जे खोपी गावातले जे काही देवस्थान आहेत, तर मी पुन्हा सांगतो की मला बरीचशी माहिती नाही आहे, पण जे काही वाटतं, जे काही मला सुचतं ते तुम्हाला मी सांगतो. तर चला जाऊया मंदिरात. आता श्रीराम मंदिरात पण जाऊया. काय वर्षा? होय, चला. हे बघा पावसाने सुरुवात केलेली आहे. हे बघा आम्ही छत्री पकडलेली आहे त्याची, उडते हवेने छत्री. तुला बारीक बारीक पडतोय पाऊस, तर आपण जाऊया आता श्रीरामांच्या मंदिरात. वाहून गेला खडवा. हा, खडवा. पाणी आडवा. पाणी चालू. हा, पाणी चालू. आमच्या गावात भरपूर मोठं धरण आहे, त्याच्यात पाणी आडवून ठेवलेलं आहे. हो, आमचं तुमचं धरण थोडे आहे, आमचं आहे शिरगाव धरण आहे, ते खोपीचं धरण नाही.
आमचं आणि आमचंच करा तुम्ही फक्त. तुम्हाला दुसरं काय येतं का? हा परत आम्ही आमचं म्हणतोय, आपलं म्हणतो आम्ही. आमचं काय आमचं करून येणार तुम्ही वरती. बघा आम्ही आता आलोय श्रीराम मंदिरात. हे आमचं गावचं मंदिर आहे, रघुवीर प्रसन्न. जय राम जय राम जय जय राम. रघुवीर प्रसन्न हे आमच्या गावातलं 6 गाव श्रीराम मंदिर आहे आणि हे मंदिर आमच्या गावातलं मोठं मंदिर आहे. हो इथं मोठा कार्यक्रम होतो. आपला जो हात बीडचा नारळ आहे तो आपण देऊया. दिवाळीमध्ये मोठा कार्यक्रम असतो इथे नाही का बारशी. ता तुका चिमणी काढते माणसाला उठवते मी. तर बघा मंडळी, हे आमच्या गावचं मंदिर आहे आणि तर मंडळी बघा, हे आमच्या कदमाचं जे मंदिर म्हणतात तर शेडग्यांचं मंदिर. तर हे आमचं मंदिर आहे. या आहे ना, चालेल ना आप्पा. आपलं हे मंदिराचं जे मूर्ती आहे त्याचं नाव आपल्या देवांची हे आपली कुलस्वामी सालूबाई महालक्ष्मी. ही ना कुलस्वामी. हां ही सालूबाई महालक्ष्मी. हां हां. राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, वीरभद्र आणि जानकी सीता आणि हा बाळकृष्ण छोटा. खाली येते ना. खाली. ओके. तर अशी आमच्या देवांची माहिती आहे जी आपल्याला बळीअप्पांकडनं भेटलेली आहे. हां आपल्या शेडग्याचा देऊळ आहे. हो, ते मी सांगितलं व्हिडिओमध्ये की आपल्या शेडग्याचा कदमाचं देऊळ बोललो हे आहे असं. पण ते देवांची मला माहिती नव्हती. तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून बारीकीच्यानं सुद्धा ती माहिती भेटेल. कसं आहे वर्षा, वातावरण मस्त ना गावी? गावी छानच वाटतं ते, खरं छान वाटतंय. हां आहे बघा. आपण खालून जाऊया. हे बघा इथं आमचं झोलाईचं मंदिर आहे या ठिकाणी आणि आपण गाडी तिथंच लावली. हे आमचे संजय पवार, आमचे मोठे बंधू, त्यांचं घर आहे आणि हा रस्ता आपला खालती घराजवळ जातो. कुठून? चल जाऊया. वर्षा रस्ता शोधते कुठून आहे सांगतो. ऐकत नसेल तर ऐकत नाही येस. अगं खालून. हां चल 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 तिकडे पण आहे. वर्षांनी रस्ता शोधला. हे बघा, हे आताच वर्षा आपलं करायचं असं काम केलं आहे रिपेरिंगचं सर्व. हा बघा, हे बघा निर्मळ ग्रामपंचायत खोपी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, शेडगेवाडी. हा उचला रे बाबानो. हे बघा मस्त काम केलं ना वर्षा कलरिंगचं. छान वाटते. चला मस्त. चला चप्पल बाहेर काढा. चप्पला बाहेर काढा. हे बा आपल्या सोबत राहते बघ. ये काय बाळा, चल ये. थांब लांब लांब बाबा. चल बिस्किट आणले ना काय. चला हे बघ छत्रीचं ठेवा. चला आज जाऊन दर्शन घेऊया. छान. लाईटीची बटणं कुठे येते? इथं बटणं. थांब हे इथं बटणं आहेत बघ. चल असून दे काय वांधा नाही.
लाईट गेली असेल. चल असून दिसेल, दिसते ना थोडी छान. चला उंबरच्या पाया पडलात ना रे. चला हे आमचं झुलाई देवीचं मंदिर. बरेच परी छान आहे ना. म्हणजे काही वेळा आधी मी आपल्या जे झोलाईचं मंदिर आहे आतमध्ये मी लाईट लावायचा प्रयत्न करत होतो आणि मी नुकताच नारळ हातभट्टीचा ठेवला आणि आईला गाणं गायलं तर आईने लगेच म्हणतात लाईट ऑन केली. माझं गाणं बोललो आणि आईने लाईट चालू केली. अशा कसं वाटलं आम्हाला देवीने आशीर्वाद दिला आहे ना. काय बरी लाईट किती चालवली. जेव्हा आपण बोललो ना तेव्हाच काही लाईट लगेच चालू झाली. मगापासून कसलंच बटन चालू नाही, सर्व बटन बंद आहेत. हां आणि आता आता आपोआप लाईट चालू झाली. बघलंच मंडळी. तर मस्त आई खूप धन्यवाद तुझ्यासुद्धा. असा तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेव एवढंच माझा तुझ्यावर विनंती. आई झोलाई मातेचा विजय असो. हे बघा चंगू मंगू दोघं पण आले. परीकडे बिस्किट होतं नशीब एक, तेव्हा खात आहेत दोघं पण. मला घ्यायचं आहे. हां तुला घेणार. परीने यांना दिल्यांना आता परीला घ्यायला लागणार. ते खात आहेत हार्टचे बिस्किट खात आहेत. गावच्या कुत्र्यांनंतर कुठं काय भेटतं. कोणतरी काय आलं तरच कोण ना. आशीर्वाद आपल्यावरती राहील. होय याला कचरा पण पिशवीत भरा. हे का जरा टाकायच्यात. मी गेट बंद करतो. शंकू मंगू संपला बिस्किट. संपलं का. संपला संपला काय नाही त्यात काय नाही.